गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये जिथं सूत्र ट्रिक्स आणि नियम पाहत आहोत, फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन आहे आपली। परीक्षा जवळ आल्यानंतर आपण या सूत्रांची रिव्हिजन करत आहोत। एक उदाहरण आणि एक नियम किंवा एक सूत्र एक उदाहरण असं, ठीक आहे। बघा, आज आपल्या समोर आहे अंशाधिक अपूर्णांकाचे, अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे अशा अपूर्णांकाचं रूपांतर करायचे। काय करायचे? रूपांतर कशात करायचं? पूर्णांक युक्त अपूर्णांकात। खूप सोपी क्रिया आहे। याआधी आपण हे घटक घेतलेले आहेत, पण फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण पहिल्यांदा बघत आहोत, ठीक आहे। यामध्ये काय करायचे तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही उत्तर काढा, नसेल तर मी समजून सांगतो, ठीक आहे। बघा, 17/15 अंश 17 आहे, छेद 5 आहे, ओके। मग 17 अंश आहे मोठा, 5 लहान आहे छेद। अशा वेळी पूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करायचे त्याचं, पूर्णांक युक्त अपूर्णांकात। हा इथं 4 स्टेप दिलेले आहेत। पहिली स्टेप आहे अंशाला छेदाने भागा, हा छेद आहे 5, ठीक आहे। म्हणजे या 17 ला 5 ने भागा, 5 त्रिक 15, ओके। किती आले वजाबाकी? 2। आता काय करणार आपण? उत्तर किती आलंय? 3। जो भागाकार आलाय तो पूर्ण स्थानी लिहा। 3 हे पूर्ण स्थानी लिहिलं। हा होणार आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक, हा पूर्ण स्थानी लिहिला। जी बाकी आहे ती अंश स्थानी लिहा। ही बाकी आहे, ही बाकी इथं लिहिली आणि छेद मात्र जसाच्या तसा लिहा। हे बघा, बाकी अंश स्थानी लिहिली आणि चौथा मुद्दा आहे छेद जसाच्या तसा लिहा। हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक। आले लक्षात? काय केलं आपण? पुन्हा एक उदाहरण घेतो आणि समजून सांगतो। आणखी एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ, ओके। बघा, तुमच्या समोर उदाहरण आहे 18/5। काय केलंय? यामध्ये अंश मोठा आहे म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे, ओके। त्यानंतर छेद आहे याचा 5। किती छेद आहे? 5। आता आधी जसं सांगितलं होतं तसं तुम्ही करून बघा। याला 5 ने भाग द्या। या 18 ला 5 ने भागिलं कितीचा होणार आहे? कितीचा भागाकार बसणार आहे? 18/5। 5 त्रिक 15चाच बसणार। वजाबाकी करा, 3 आली बाकी। काय सांगितलेलं आहे? अंशाला छेदाने भागा, आपण भागलं। भागाकार पूर्ण स्थानी लिहा। हा भागाकार आहे 3, तो पूर्ण स्थानी लिहा। त्यानंतर बाकी अंश स्थानी लिहा। बाकी आलेली आहे 3, ती परत इथे लिहा आणि छेद होता 5, तो जसाच्या तसा लिहा, ओके। उत्तर आले 3.3/5, 3.3/5। आता पुढच्या टप्प्यात आपण याचं रूपांतर पाहणार आहोत, पण तुम्हाला सलग उदाहरण करून दाखवतो। उलट करताना काय करायचे? पूर्णांक युक्त अपूर्णांक जर तुम्हाला दिला असा आणि त्याचं अंशाधिक मध्ये रूपांतर करा म्हटले, त्याचं रूपांतर अंशाधिक मध्ये करा। स्टेप बाय स्टेप मी परत सांगणार आहे, पण आता जाता जाता सांगतो। तर या 5 ने 3 ला गुणा, किती येणार आहे? 5 त्रिक 15 आणि इथं गुणाकार केला, इथं बेरीज करा। त्या 15 3 मिळवा, ते होतील 18। छेद जसाच्या तसा लिहा, छेद जसाच्या तसा लिहा। काय केलं आपण? ह्या 5 ने 3 ला गुणलं, 5 त्रिक 15 इथं, त्यात वरचे 3 मिळवले, झाले 18, ते तिथं लिहिले, खालचा 5 दसाच्या तसा लिहिला, ओके। आले लक्षात? आधीचं जे आपलं रूपांतर होतं ते अंशाधिक अपूर्णांकाचे, हा अंश मोठा असणाऱ्या अपूर्णांकाचं रूपांतर आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात केलं होतं। आले लक्षात? ओके। हा वन शॉट जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुढचं सूत्र उलट रूपांतराचं व्यवस्थित समजून घ्यायला पुन्हा बघा, ठीक आहे। चला, आपल्या या वन शॉट रिव्हिजन मध्ये आधीचा घटक जर बघितला नसेल तर तो अवश्य बघा। बघा काय आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे। अपूर्णांक दिलेला आहे पूर्णांक युक्त, उदाहरण तुमच्या समोर आहे, हा 3 आहे पूर्णांक, याचं वाचन असं करतात 3.3 अंश छेद 5 किंवा 3.3/5 असं वाचन करतात। वाचनाला सुद्धा परीक्षेमध्ये अपूर्णांक दिलेला असतो, विचारलेला असतो। आता ह्याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करायचं। कसं करणार? 4 स्टेप इथे दिलेले आहेत। बघा, आपण मोठ्या भागांमध्ये या बघितलेल्या आहेत, तरी इथं मुद्दे लिहून दिलेत।
छेदाने पूर्णांकाला गुणा, छेद कोणता आहे 5, पूर्णांक कोणता आहे 3, त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे काय 3 गुणिले 5. ओके. त्यानंतर अंश आलेल्या गुणाकारात मिळवा, यांचा गुणाकार किती येणार आहे 15. ठीक आहे, 3 5 15. याच्यामध्ये वरचा अंश मिळवा म्हणजे हा 3, ह्या दोघांचा गुणाकार आहे हा आला 15. यात हे वरचे 3 मिळवा, किती झाले 18. ओके. आता दोन्हींची बेरीज अंशस्थानी लिहा आणि छेद तोच ठेवा. छेद लिहिला 5, किती आलं 18 अंश छेद 5. हा झाला अंशाधिक अपूर्णांक, कारण यातला अंश मोठा आहे. अंश कसा आहे मोठा आहे. ओके, आलं लक्षात. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अंशाधिक अपूर्णांकात केलं. आणखी एक उदाहरण देतो आणि परत समजावून सांगतो. आपण एक उदाहरण एक नियम पाहत आहोत. त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण आहे 6 छेद बघा 6.1/5, 6.1/5. आता याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक मध्ये करायचंय. कशात करायचंय अंश अधिक, अंश मोठा असलेल्या अपूर्णांकात. काय करणार, या 6 गुणिले 5 म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला 6 गुणिले 5 आणि हा 1 यात मिळवायचा आहे. 1 यात मिळवायचा काय येणार आहे 6 पंचे 30 आणि 1 31. हा जो 5 चा छेद आहे हा असाच ठेवा. हा झाला तुमचा 31/5 हा अंशाधिक अपूर्णांक. आलं लक्षात. 31/5 हा झाला अंशाधिक अपूर्णांक. अशा पद्धतीने आधीच्या घटकामध्ये आपण अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकात रूपांतर केले होते. आता या मुद्द्यात किंवा या महत्वाच्या बाबीत आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक मध्ये केले. ठीक आहे. हे सूत्र किंवा हा नियम किंवा ही ट्रिक किंवा ही पद्धत आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र अवश्य बघा. पुढचा मुद्दा किंवा आजच्या आपल्या या वन शॉट रिव्हिजन मध्ये सूत्र ट्रिक्स आणि नियम आपण पाहत आहोत. वन शॉट मध्ये आत्ताचा फास्ट फॉरवर्डचा मुद्दा आहे मापन. ठीक आहे, मापन. आता आपण फक्त रिवाइज करणार आहोत काही महत्वाच्या बाबी. बघा इथं एक माप दिलेलं आहे, दशमान परिमाणे त्याला म्हणतात. या दशमान परिमाणामध्ये 10 मिलीमीटर. तुम्ही जेव्हा काचेची पट्टी घेता, आपण मोठ्या भागात सविस्तर समजून घेतले, फक्त रिवाइज करू. काचेची पट्टी घेता आणि शून्यापासून एक बारीक रेष छोटीशी लाईन पुढे गेला, त्याच्यावरती माप दिलेले असतात. अशा 10 लाईन जर पुढे गेला तुम्ही बारीक बारीक, तर त्याचा 1 सेंटीमीटर होतो. काय होतो म्हणजे 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. तर असं जर असेल 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होत असेल तर 50 मिलीमीटरचा किती सेंटीमीटर होतील 50 मिलीमीटरचे किती सेंटीमीटर होतील 5 सेंटीमीटर. किती होतील 5. काय झालं वरच्या 10 मध्ये 10 मिमीचे सेमी करताना हा 0 उडाला आणि 1 राहिला. बरोबर. तो सेंटीमीटर करताना काय झाला 1 0 गेला पुढचे. तशाच पद्धतीने 50 mm चे सेंटीमीटर करताना हा 0 गेला आणि 5 सेंटीमीटर राहिले. आलं लक्षात. ओके. मग असं जर असेल तर खाली एक नवीन बाब आहे. ही पहिली बाब होती. हा दुसरा मुद्दा आहे 100 सेंटीमीटर. म्हणजे काय, तुमच्याकडे कंपास मध्ये जी पट्टी आहे ती छोटी आहे, तिच्यामध्ये 15 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर पर्यंतचे माप असतात. असे जर 100 सेंटीमीटर घेतले तर 1 मीटर होतो. म्हणजे काय, तुम्ही टेलरच्या दुकानात गेला असाल, त्याच्या मशीनची जी लांबी आहे, मशीनचा जो तो प्लायवूड असतो तो 1 मीटरचा असतो, तो असतो 100 सेंटीमीटरचा. जर हा 100 सेंटीमीटरचा असेल त्याला 1 मीटर म्हणतात. म्हणजे आपण शर्टचं कापड घेतो ते असते 1 मीटरच्या पुढे. ठीक आहे. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. तर बदल कसा झालाय बघा, 100 सेंटीमीटर चे मीटर करताना, ओके, मीटर करताना हे 2 शून्य गेले आणि 1 उरला. 100 सेंटीमीटरचा मीटर होताना 2 शून्य गेले. तसे 500 सेंटीमीटरचे मीटर किती 500 चे मीटर किती 5 मीटर. काय होईल 500 सेमी बरोबर मीटर मध्ये हे 2 शून्य जातील आणि 5 मीटर येणार आहे. आले लक्षात.
इथल्या 100 सेंटीमीटरचा मीटर होताना 2 शून्य गेले, एकच मीटर राहिला. तसा 500 सेंटीमीटरचं उदाहरण आपण घेतलं, त्यातले 2 शून्य कमी झाले आणि त्याचं रूपांतर झालं 5 मीटर मध्ये. आले लक्षात? दशमान परिमाणांची आपण रिव्हिजन केली, मापनाची. पुढची रिव्हिजन आपण लिटरची घेऊ. ओके, अवश्य बघा. आणि आता हे आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आपण वन शॉट मापनाचा घटक आधीच्या याच्यात बघितला. आता परत आपण त्यातलंच पुढचा भाग बघत आहोत. ज्यावेळी अंतर मोजायचं असतं, अंतर 2 गावांमधलं, 2 वस्त्यांमधलं, 2 शहरांमधलं, त्यावेळी मीटरच्या मापाने होत नाही, त्यावेळी किलोमीटर हे माप वापरलं जातं. अंतर मोजण्याचं माप आहे किलोमीटर. म्हणजे आपण एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना 5 किलोमीटर गेलो, 10 गेलो, ते माप. यावेळेचे रूप लक्षात घ्यावं, रूपांतर त्याचं. 1000 मीटर जर असतील, मी सांगितलं होतं आधीच्या उदाहरणात, शिंप्याच्या टेबलाची लांबी 1 मीटर असते. असे मीटर 1000 असतील तर त्यांचा 1 किलोमीटर होतो. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. तर जर 5000 मीटर असतील, 5000 मीटर काय आहे, 5000 मीटर, त्यांचा किमी किती, किलोमीटर किती, असं करताना हे 3 शून्य जातात आणि 5 किलोमीटर उरतो, तो आहे 5 किलोमीटर. 3 शून्य गेले, या मीटर मधले 3 शून्य गेले म्हणजे याला 1000 ने भागलं आणि कट केलं आपण. कट केल्यानंतर उरलाय 5 किलोमीटर. हा मापनातला बदल आहे. असा असेल तर आणखी एक उदाहरण देतो. जर समजा 12000 मीटर असतील, 12000 मीटर, त्याचे किलोमीटर किती, 12000 मीटरचे काय करायचे, 3 शून्य कट करा, 1000 ने भागा आणि 3 शून्य कट करा, ते होतील 12 किलोमीटर. काय होतील, 12 किलोमीटर. ओके, मग आता हे रूपांतर जर लक्षात आलं असेल तर आता उलट सांगतोय. उलट लक्षात घ्या. उलट आहे 7 किलोमीटर. मोठं माप दिलंय, 2 गावांमधलं अंतर दिलं 7 किलोमीटर आणि त्याचे छोटे पीस करायचे मीटर मध्ये. छोटे करताना याला 1000 ने गुणा, 7 ला 1000 ने गुणा, त्याचं माप होईल 7000 मीटर. याचं माप होईल 7000 मीटर. ओके, आले लक्षात? मग उलट तुम्हाला आणखी एक उदाहरण तसंच दिलंय वरच्या सारखंच. जर 9 किलोमीटर, 2 गावांमधलं अंतर आहे, 9 किलोमीटर असेल तर त्याचे मीटर किती, 9 ला 1000 ने गुणा, 1000 ने गुणा, ते होतील 9000 मीटर. ओके, म्हणजे इथं येईल 9000 मीटर. ठीक आहे, आले लक्षात? आपण या वन शॉट मध्ये मापन समजावून घेतलं, आधीच्या याच्यात पण घेतलं होतं. ह्यामध्ये अंतर पाहिलं, 1000 मीटरचा 1 किलोमीटर, 5000 मीटरचा 5 किलोमीटर, 12000 मीटरचा 12 किलोमीटर. त्या उलट 7 किलोमीटरचा 7000 मीटर, 9 किलोमीटरचा 9000 मीटर. ओके, हे रूपांतर किंवा हे साधं कन्व्हर्जन आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र आणि नियम अवश्य बघा. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आधीचे घटक बघितले नसतील तर ते अवश्य बघा. आणि ह्याच्यामध्ये आज आपण वन शॉट मध्ये पाहणार आहोत रुपये आणि पैसे यांचा बदल किंवा रूपांतर. ठीक आहे, रुपये पैशांचं बघा. इथे एक सर्वात लहान मापन दिलेलं आहे. 100 पैसे जर असतील, 100 पैसे, 100 पैशांचा 1 रुपया, यालाच असंही लिहितात, 1 रुपया होतो 100 पैशांचा. ठीक आहे, तर 100 पैशांचा जर 1 रुपया होत असेल तर 700 पैशांचा किती होईल, 700 पैशांचा. या पैशांचा रुपया करताना काय होतंय ते सांगतो. 700 पैशांचे रुपये करताना हे 2 शून्य जातात, म्हणजे याला 100 ने भाग दिला जातो म्हणून जातात आणि ते होतात 7 रुपये. मग या 700 पैशांचे होतील 7 रुपये. तसे 1100 पैसे आहेत, इथे दिलेले आहे पुढचं उदाहरण 1100 पैसे. याचे रुपये करताना पुन्हा याला 100 ने भाग द्या, म्हणजे याच्यावरचे 2 शून्य कट करा, राहिला 11. 1100 पैशांचे होतील 11 रुपये. किती होतील, 11 रुपये. इंटरेस्टिंग उदाहरणं येत असतात. हे रुपये पैशांच्या बदलाचं आहे. आता उलट सांगतो. जर तुम्हाला असं दिलं 15 रुपये यांचे पैसे किती, 15 रुपयांचे पैसे किती, 15 रुपयांचे पैसे किती.
आधीच्या याच्यात आपण भागलो होतो, आता त्याला गुणायचे. 100 ने गुणा. 15ला गुणिले 100 बरोबर उत्तर येईल 1500. म्हणजे हे येतील 1500 पैसे. ओके, आले लक्षात? रूपांतर आणि बदल लक्षात घ्या. पुढचं, जर इथं दिलेलं आहे 25 रुपयांचे पैसे किती, 25 रुपयांचे पैसे किती, तर या 25ला 100 ने गुणा. 25ला 100 ने गुणा. 25 गुणिले 100 बरोबर येतील 2500 पैसे. आले लक्षात? काय समजून घेतलं आपण? रुपये आणि पैसे यांचं रूपांतर कसं होतंय परत एकदा रिवाइज करतो. 100 पैशांचा 1 रुपया होतो. 100 पैशांचा 1 रुपया 700 पैशांचे 7 रुपये होतात. 700 पैशांचे 7 रुपये. तसं जे आहे ते 15 रुपयांचे किती पैसे होतील? 15 रुपयांचे किती पैसे? 15 रुपयांचे होतील 1500 पैसे. ओके, आणि शेवटचा मुद्दा रिवाइज करू. 25 रुपयांचे होतील, 25ला 100 ने गुणलं ते होतील 2500 रुपये. ओके, आले लक्षात? रुपये आणि पैशांचा बदल. तुम्हाला आत्ताचा घेतलेला बदल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र, नियम, ट्रिक अवश्य बघा. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आधीचा घटक आपण रुपये पैशांबद्दल केला होता. तो जर बघितला नसेल तर तो अवश्य बघा. आणि आजच्या याच्यामध्ये आत्ताच्या याच्यात आपण वेळेचं रूपांतर पाहणार आहोत. ठीक आहे, वेळेचं रूपांतर. वेळ बघा इथं लिहिलेलं आहे, आपल्याला फक्त रिवाइज करायचंय परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. जर 60 सेकंदांचा 1 मिनिट होत असेल तर 120 सेकंदांचे किती होतील? 120 सेकंदांचे किती? या 120ला 60 ने भागायचं. हा गेला 6 × 6, 6 × 2 = 12. याचे होतील 2 मिनिटे. किती होतील? 2 मिनिटे. आले? म्हणजे काय केलं आपण? सर्वात कमी माप आहे 60 सेकंदांचं, त्याने याला भागलेलं आहे. ओके, पुढचा मुद्दा दिलाय 120 सेकंदांचा आपण घेतला. 180 सेकंद म्हणजे किती मिनिटे? 180 सेकंद म्हणजे किती मिनिटे? पुन्हा याचा बदल मिनिटात करताना याला 60 ने भागायचा आहे. 60 ने भागताना काटाकाटीचा भागाकार आहे. हा 0 गेला, हा 0 गेला. 6 × 6, 6 त्रिक 18 आला 3 मिनिटे. 180 सेकंदांचे होतात 3 मिनिटे. ओके, जर असं दिलेलं असेल समजा 300 सेकंद बरोबर किती मिनिटे, तर आपण काय करणार? या 300ला आपण 60 ने भागणार. हा गेला 6 × 5 = 30 होतील 5 मिनिटे. किती मिनिटे होतील? 5 मिनिटे. आले लक्षात? आपण बदल समजून घेतले 4 उदाहरणांच्या मदतीने. 4 उदाहरणांच्या मदतीने आपण ज्यावेळी बदल समजवले, 60 मिनिटांचा 1 मिनिट, 120 सेकंदांचे 2 मिनिट, 180 सेकंदांचे 3 मिनिट. आता या उलट आपण समजावून घेणार आहोत. या उलटचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो आहे, जर असं दिलेलं असेल 5 मिनिटांचे सेकंद किती, तर काय करायचंय? या 5 मिनिटाला 60 ने गुणा. 60 ने गुणायचं. 5 मिनिटांचे 60, हा 0 तासात 6 × 5 = 30. हे झाले 300 सेकंद. किती झाले? 300 सेकंद. आले लक्षात? ओके, त्याच्यानंतर 7 मिनिटांचे, असं जर विचारलं 7 मिनिटांचे सेकंद किती, तर या 7ला पुन्हा 60 ने गुणा. किती होतील? 0, 7 × 42, 420 सेकंद होतील. किती सेकंद होतील? आपण रिव्हिजन करत आहोत. पुढचा मुद्दा सांगतो, 10 मिनिटांचे सेकंद किती, असं विचारलं तर 10ला 60 ने गुणा. ते होतील 2 0 दिले, 6 × 6, 600 सेकंद. ओके, 600 सेकंद. यातलाच पुढचा आपला मुद्दा आहे तासांचा. जर तास दिलेले असतील समजा आणि त्याचे मिनिट करायचे असतील तर काय करणार? बघा, 60 मिनिटांचा 1 तास होतो.
किती होतो? 60 मिनिटांचा 1 तास. तर 120 मिनिटांचे किती तास होतील? आपण फक्त रिव्हिजन करत आहोत. 120 मिनिटांचे तास किती? या 120 ला पुन्हा 60 ने भागा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 दुने 12. त्याचे आले 2 तास. किती तास आले? 2 तास. ओके. आणखी एक उदाहरण देतो. 300 मिनिटं दिलेली आहेत. समजा 300 मिनिटांचे तास किती असं जर विचारलं, 300 मिनिटांचे तास किती, तर काय उत्तर देणार आहात? 300 ला 60 ने भागायचं आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 1 6 6 पंचे 30. 5 तास होतात. ओके. आले लक्षात? काय केलं आपण? याला मिनिटांना तासात करताना भागलेलं आहे. जर उलट दिलं 5 तासांचे मिनिट किती, 5 तासांचे मिनिट किती, तर दिलेल्या 5 ला 5 तासाला 60 ने गुणाकार करा. बघा इथं आहे 5 तास, त्याचे मिनिट करायचे. या 5 ला 60 ने गुणा. 0 0 6 पंचे 30. 300 मिनिटं होतील. उलट वरती तेच उदाहरण दिलेलं असेल. बघा इथं दिलेलं आहे. त्या उलट जर असं विचारलं 2 तासांचे मिनिट किती, 2 तासांचे मिनिट किती, तर या 2 ला 60 ने गुणा. 2 गुणिले 60. हा 0 तासात. 6 दुने 12. 120 मिनिटे होतात. ओके. वेळेच्या बाबतीत आपण मिनिटाचे तास केले, तासाचे मिनिट केले, सेकंदांचा सुद्धा बदल केला. तुम्हाला हा वन शॉट आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थांबतोय. गुड डे. बाय.